आतापर्यंत काय काय बघितलं एकदा रिवाइज करा. युनिट्स चॅप्टर एकदा रिवाइज करा. काय काय बघितलं आतापर्यंत. पुढचा पार्ट बघायला चालू करू. ठीक आहे. चल चलो मग फर्स्ट काय बघितलं आपण. फर्स्ट काय बघितलं डेफिनेशन ऑफ युनिट. डेफिनेशन ऑफ युनिट काय खास इम्पॉर्टंट नाही. नेक्स्ट बघितला डिराइव्ड युनिट अँड फंडामेंटल युनिट. फंडामेंटल युनिट म्हणजे ते बेसिक युनिट आहे, ते कोणाच्या कॉम्बिनेशन बनला नाही. डिराइव्ड युनिट इज मेड अप ऑफ कॉम्बिनेशन ऑफ फंडामेंटल युनिट्स. डिराइव्ड युनिट derived unit is made up of combination of fundamental units. फंडामेंटल जे युनिट्सच्या कॉम्बिनेशन बनला डिराइव्ड युनिट. ठीक आहे. देन कन्व्हेन्शन्स टू राईट एसआय युनिट एक इम्पॉर्टंट झाला. मग कन्व्हेन्शन्स कसा फुल नेम इज ऑलवेज इन स्मॉल लेटर्स. फुल नेम इज ऑलवेज इन स्मॉल लेटर्स. आणि सेकंड सिम्बॉल लिहायचा असला तर कॅपिटल लिहिणार इफ इट इज सायंटिस्ट नेम. न्यूटनचा एन कॅपिटल, जूलचा जे कॅपिटल, पण मीटरचा एम कसा स्मॉल, सेंटीमीटरचा सीएम पण कसा स्मॉल. राईट. मग सायंटिस्ट नेमचा सिम्बॉल कॅपिटल पण सायंटिस्ट नेम पण फुल लिहायचा असला तर स्मॉलच. मग न्यूटन NEWTON लिहायचा असला तर स्मॉलच. NEWTON फुल स्मॉल. फुल न्यूटन लिहायचा असला तर स्मॉल आणि फक्त एन लिहायचा असला तर कॅपिटल एन. पुरा जूल लिहायचा असला JULE, जूल लिहायचा असला तर जे स्मॉल, फक्त जे लिहायचा असला तर कॅपिटल. मग सिम्बॉल लिहायचा असला तर कॅपिटल, पूर्ण लिहायचा असला तर काय स्मॉल. राईट. ओके. त्याच्यानंतर काय झालं मग त्याच्यानंतर 7 बेसिक युनिट्स बघितले. 7 बेसिक युनिट्स कोणते कोणते झाले. ते सगळे युनिट्स काय पार्ट केले नसले तरी चालतील. राईट. त्याच्यानंतर बघितले सप्लिमेंटरी युनिट्स. रेडियन बघितला आणि स्टे रेडियन बघितला. मग रेडियन स्टे रेडियन बोथ डू नॉट हॅव डायमेन्शन्स. रेडियन स्टे रेडियन बोथ डू नॉट हॅव डायमेन्शन्स. आणि त्याच्यानंतर बघतोय मेजरमेंट ऑफ डिस्टन्सेस. हे जिंतूर रोड साइडच्या ऑफलाईन लेक्चर मध्ये ऑलरेडी झालेलं आहे. ह्याच्यातला एक पार्ट, पण आता तुम्हाला आजचं लेक्चर ऑनलाईन करायला लागले त्यामुळे तुम्हाला एकदा हे परत डबल होत आहे. ठीक आहे. पण इकडलं ऑनलाईन बॅचला झालेलं नाही आहे त्यामुळे परत मी एकदा घ्यालो ल्या. चलो ऑफलाईनला काय व्हायलंय थोडस जास्त कव्हर व्हायलंय. रिझन काय मला माहिती नाही. कदाचित मुलं समोर बसलेले असल्यामुळे मला लगेच कमेंट्स घेता आलेत ना त्यांच्या, त्याच्यामुळे थोडस जरा त्यांचा एक पॉइंट न सिलेबस पुढे गेला होता. चलो ल्या. मेजरमेंट ऑफ डिस्टन्स ऑफ प्लॅनेट. चला ल्या. परत एकदा मी सांगालो, परत लिहू नका. जिंतूर रोड साइडच्या बॅच मधल्या मुलांना ऑफलाईन जे आले होते त्यांना ऑलरेडी झालेलं आहे. परत लिहू नका. ल्या बाकीचे ल्या हेडिंग ल्या. मेजरमेंट ऑफ डिस्टन्स ऑफ प्लॅनेट. मेजरमेंट ऑफ डिस्टन्स ऑफ प्लॅनेट. measurement of distance of planet
measurement of distance of planet and diameter of planet and diameter measurement of distance of planet and diameter of planet by using parallax method. By using parallax method, measurement of distance of planet and diameter of planet by using parallax method. चला हेडिंगला कंप्लीट करा. By using parallax method. By using parallax method. सिद्धांत ऑनलाइन कसं वाटायलंय आज? मजा आली का नाही? ऑफलाईनला मजा येते. ला distance of planet, measurement of distance of planet and diameter of planet by using parallax method. ठीक आहे. मग पॅरालॅक्स मेथडचा मिनिंग काय? पॅरालॅक्स मेथडचा मिनिंग काय? ऑफलाईनला मजा येते, करू उद्या करू ना ऑफलाईन. ऑफलाईनला मजा येणार, उद्या करू ऑफलाईन. चलो, बाय युझिंग पॅरालॅक्स मेथड. पॅरालॅक्स मेथड काय? बा पॅरालॅक्स मेथड काय? समजा हे फिंगर असं समोर ठेवली. ओके, फिंगर समोर ठेवली अशी एक. या डोळ्यानं बघितले आणि या डोळ्यानं बघितली तर याची भिंतीवरची पोझिशन काय होती? चेंज. या डोळ्यानं बघितलं आणि या डोळ्यानं बघितली का? ते एक डोळ्यानं बघायचं. या डोळ्यानं बघायची, मग नंतर या डोळ्यानं बघायची. मग या फिंगरची पोझिशन वॉलवरची काय होते? शिफ्ट होते. चेक करून बघा तुम्ही पण. फिंगर इथं ठेवा आणि या डोळ्याने एकदा बघायचा, या डोळ्याने एकदा बघायचा. तर फिंगरची वॉलवरची पोझिशन काय होणार? चेंज होणार. मग ते पोझिशन जी चेंज झाली त्याला बोलतात पॅरालॅक्स इफेक्ट. त्याला काय बोलतात? पॅरालॅक्स इफेक्ट. आणि त्या पॅरालॅक्स मेथडचा यूज करून काय फाइंड आउट करायचं? डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द अर्थ. काय फाइंड आउट करायचं? डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द अर्थ. एकदम इंटरेस्टिंग मेथड आहे. एकदम इंटरेस्टिंग मेथड आहे. हो, वैभव म्हणाला पक्षी उक्षी. हो, पक्षी उक्षी सगळे ऑफलाईनला, इकडे ऑनलाईनला नाही का? पक्षी इकडे नाही. चलो, मी काय म्हणालो बघा. काय मी काय म्हणालो? काय म्हटलो मी? हा, पॅरालॅक्स मेथड एकदम इंटरेस्टिंग मेथड आहे. कसलं काय एकदम इंटरेस्टिंग मेथड आहे? बा 17th सेंचुरी 16th सेंचुरी मध्ये एकदम खूप दिवसांपूर्वी की न्यूटन, गॅलिलिओ यांनी काय केलं? लांब असणाऱ्या प्लॅनेट्सचे डिस्टन्सेस मेजर केले, प्लॅनेट्सचे रेडियस मेजर केला. अर्थ सर्क्युलर आहे हे प्रूव्ह केला. अर्थ सनच्या अराउंड फिराली, सन अर्थच्या अराउंड फिराला असं अगोदर म्हणत होते. अगोदर काय बोलत होते? सन अर्थच्या अराउंड फिराला. पण नंतर गॅलिलिओनं प्रूव्ह केलं सनच्या अराउंड अर्थ फिराली. कळतं ना? मग हे सगळं जे त्यांनी प्रूफ्स वगैरे दिलेत त्याचे प्रूफ एकदम अर्थवर बसून दिलेत. कमीत कमी इन्स्ट्रुमेंट्स असताना त्यांनी असे सगळे प्रूफ्स वगैरे तयार केलेत. म्हणजे सगळं काय आहे? एकदम सोप्या गोष्टींवरून प्रूफ तयार केलेले आहेत. मग तसंच एक आहे, इथं बसून आपल्याला मूनचं डिस्टन्स फाइंड आउट करता येते. इथं अर्थवर बसून मूनचं डिस्टन्स अर्थ पासून फाइंड आउट करता येते. आणि एकदम सोपी मेथड आहे. एकदम सोपी मेथड आहे. एखादं इन्स्ट्रुमेंट लागते, मग एकदम मस्त करता येते. ओके, एकदम सुपर आहे. इंटरेस्टिंग मेथड आहे. बा कशी इंटरेस्टिंग मेथड आहे? बा मग नंबर 1 काय लक्षात ठेवायचं? नंबर 1 काय लक्षात ठेवायचं? हा फॉर्म्युला तुम्हाला 10th मध्ये झालता, पण ते ऑफलाईन मुलांना विचारलं तर ते म्हणालेत की आम्हाला आउट ऑफ सिलेबस गेला होता म्हणून काही शिकवले नाही.
मग बघा हे तुम्हाला झालं होतं का 10th ला, हा फॉर्म्युला. फुल सर्कम्फरन्स किती आहे सर्कलचा फुल सर्कम्फरन्स किती असते 2πr. सर्कलचा फुल सर्कम्फरन्स किती असणार 2πr. मग इथून इथपर्यंतचा सर्कम्फरन्स घेतला, समजा इथून इथपर्यंत सर्कलचा इथून इथपर्यंत सर्कम्फरन्स घेतला, सर्कलचा फुल सर्कम्फरन्स पाहिजे असेल तर ते आपल्याला माहिती आहे 2πr आहे. पण इथून इथपर्यंत सर्कम्फरन्स किती आहे तेवढंच पाहिजे असेल तर कसं काढायचा. मग एवढ्या सर्कम्फरन्स ना angle made by this arc at the center is how much theta. Angle made by arc at the center is how much theta. तर arc length पाहिजे. मग arc length चा फॉर्म्युला 10th मध्ये झाला मेन्शुरेशन चॅप्टर, लास्ट चॅप्टर जिओमेट्री मधला. काय फॉर्म्युला असतंय. आता ज्यांना झालंय त्यांना कळले आणि ज्यांना झालं नाही त्यांनी काही टेन्शन घेऊ नका. ओके, ज्यांना झाले त्यांना कळू शकते. काय फॉर्म्युला झाला होता. ज्यांनी आउट ऑफ सिलेबस म्हणून सोडलं त्यांना कदाचित मग हे कळणार नाही. मग काय झालं होतं. आर्क लेंथ इज इक्वल टू 2πr इंटू थीटा अपॉन 360. आर्क लेंथ इज इक्वल टू 2πr इंटू थीटा अपॉन 360. हा फॉर्म्युला झाला होता तुम्हाला 10th ला लास्ट चॅप्टर, बरोबर. पण थीटा कशामध्ये होता 10th च्या चॅप्टर मध्ये. थीटा होता डिग्री मध्ये. 10th च्या चॅप्टर मध्ये हे जे थीटा होता, थीटा कशामध्ये होता डिग्री मध्ये होता, राईट. मग हे 360 डिग्री आणि 2π रेडियन. समजा जर थीटा रेडियन मध्ये केला तर 360 ला पण रेडियन मध्ये करायला लागणार. थीटाला रेडियन केला तर 360 ला पण रेडियन केला आणि 360 रेडियन मध्ये म्हणजेच 2π असते. मग 360 आणि 2π कॅन्सल झाला. मग फॉर्म्युला काय ते एस इज इक्वल टू आर थीटा. फॉर्म्युला काय ते आर्क लेंथ इज इक्वल टू रेडियस इंटू अँगल इन रेडियन. आर्क लेंथ इज इक्वल टू रेडियस इंटू अँगल इन रेडियन. बा ही आर्कची लेंथ किती आहे, या आर्कची लेंथ किती आहे रेडियस. या आर्कची लेंथ किती आहे रेडियस इंटू अँगल इन रेडियन. रेडियस इंटू अँगल इन रेडियन. सो रेडियस इंटू अँगल इन रेडियन इज इक्वल टू आर्क लेंथ. यालाच आपण उलटा करून लिहिला होता थीटा इज इक्वल टू एस बाय आर. रेडियनचा डेफिनेशन, रेडियनच्या डेफिनेशन मध्ये यालाच आपण उलटा करून लिहिला होता. कसा थीटा इज इक्वल टू एस अपॉन आर. थीटा इज इक्वल टू एस अपॉन आर असंच लिहिला होता बघा, आठवते का. तेच हा याचं प्रूफ म्हटलं होतं मी लास्ट लेक्चरला, नेक्स्ट लेक्चर मध्ये सांगतो. ठीक आहे. मग इतकं लक्षात ठेवा. चला हे लिहून ठेवा. एस इज इक्वल टू आर इंटू थीटा. आर्क लेंथ इज इक्वल टू आर इंटू थीटा. फॉर्म्युला लिहून ठेवा. हा तुम्हाला माहिती असेल तर हे कुठून आला कळेल. हा माहित नसेल तर कुठून आला कळणार नाही. पण काय प्रॉब्लेम नाही आहे तसा हा फॉर्म्युला पाठ करा. आर्क लेंथ इज इक्वल टू आर इंटू थीटा इन रेडियन असा फॉर्म्युला पाठ करा, बस झाला. चला ड्रॉइंग करा पटापट. चलो ड्रॉइंग करा. चला पुढचा पार्ट बघू. एकदम मस्त इंटरेस्टिंग पार्ट आहे. चला झालं की मला डन पाठवा. पुढचा पार्ट करू. तुझं झालंच ना रितेश. बाकीच्यांना विचारतो तू तर लिहिला ना सॅटर्डेलाच. चलो झाला. आता नेक्स्ट काय बघायचं बघा. एकदम इंटरेस्टिंग मेथड आहे. एकदम इंटरेस्टिंग मेथड आहे. काय मेजर करायचं. वी आर मेजरिंग डिस्टन्स ऑफ दिस प्लॅनेट
फ्रॉम द अर्थ, त्याला मून ऍझ्युम करायचं असेल तर मून ऍझ्युम करा. मूनचं डिस्टन्स मेजर कोणत्याही प्लॅनेटचं करता येते. वी आर मेजरिंग डिस्टन्स ऑफ मून फ्रॉम द अर्थ. ठीक आहे. आपल्याला काय वाटतंय किती डिफिकल्ट मेथड असेल, मूनचं डिस्टन्स कसं काय मेजर करायचं. पण मूनचं डिस्टन्स मेजर करणं एकदम सिंपल मेथड आहे, एकदम इंटरेस्टिंग मेथड आहे. बघा समज काय होतंय. ठीक आहे. या मेथडवर जेई नीट मध्ये काही न्यूमरिकल्स येत नाहीत, पण इंटरेस्टिंग मेथड आहे आणि एनसीईआरटी मध्ये दिले त्यामुळे मी टीच करालो. ओके चलो बा, याच्यावर पण जास्त काय मार्क्स डिपेंडेंट नाही आहेत. बा मग इथं बसली अर्थ, इथं बसली अर्थ आणि इथं कोण बसलाय, इथं बसलाय मून. मून किंवा एनी प्लॅनेट. ओके इथं बसली अर्थ आणि इथं बसलाय मून किंवा एनी प्लॅनेट. पहिला काय करायचं, नंबर 1 फर्स्ट काम काय करायचं, प्लॅनेटला परभणीमधून ऑब्झर्व केला. प्लॅनेटला काय केलं, परभणीमधून ऑब्झर्व केला. ठीक आहे. मग असं प्लॅनेटला ऑब्झर्व केलं, प्लॅनेटला परभणीमधून ऑब्झर्व केला आणि लाईन ऑफ साईट कशी आहे ती नोट डाऊन करून ठेवली. लाईन ऑफ साईट म्हणजे बघण्याची डायरेक्शन कशी आहे ती नोट डाऊन करून ठेवली. प्लॅनेटला परभणीमधून एकदा बघितला आणि लाईन ऑफ साईट कशी आहे ती काय करून ठेवली, नोट डाऊन करून ठेवली. then after changing our position again one observation is done. पोझिशन चेंज करायची, आणखीन परत सेकंड ऑब्झर्वेशन इज डन. मग आता आपण गेलो औरंगाबादला समजा. ठीक आहे. समजा आपण आता गेलो औरंगाबादला. समजा आपण आता गेलो औरंगाबादला. मग औरंगाबाद मधून एकदा प्लॅनेटला ऑब्झर्व केला. ठीक आहे. परभणीमधून प्लॅनेटला ऑब्झर्व केला. ठीक आहे. मग आपण जागा चेंज केली. आफ्टर चेंजिंग अवर प्लेस फ्रॉम औरंगाबाद अगेन प्लॅनेट इज ऑब्झर्व. मग आपली जागा चेंज केली, तर काय होणार, इकडली लाईन ऑफ साईट आणि इकडली लाईन ऑफ साईट याच्यातला अँगल काहीतरी येणार. ते अँगल आपल्याला मेजर करता येते अर्थ वरूनच. त्याच्यासाठी कुठं प्लॅनेटवर जायला लागत नाही, अर्थ वरूनच काय करायचं, ही जी डायरेक्शन आहे प्लॅनेटला बघण्याची परभणीमधून आणि औरंगाबाद मधून प्लॅनेटला बघण्याची जी डायरेक्शन आहे, त्या दोन्ही डायरेक्शन्स मधला काय फाइंड आउट करता येते, आपल्याला अँगल फाइंड आउट करता येते. आणि एकदम सोपी गोष्ट आहे, एकदम सोप्या इन्स्ट्रुमेंट्सने करता येते ते. ठीक आहे. मग लाईन ऑफ साईट फ्रॉम परभणी, लाईन ऑफ साईट फ्रॉम औरंगाबाद. लाईन ऑफ साईट म्हणजे बघण्याची दिशा, लाईन ऑफ साईट म्हणजे बघण्याची दिशा. आणि त्या दोन्ही लाईन ऑफ साईट मधला काय केला, अँगल फाइंड आउट केला. एक्सपेरिमेंटने काय केला, अँगल फाइंड आउट केला. अर्थवर राहूनच करता येते ते, अँगल फाइंड आउट केला. ठीक आहे. मग हे डिस्टन्स किती आहे, हे डिस्टन्स किती आहे, परभणी टू औरंगाबाद हे डिस्टन्स आहे स्मॉल डी. समजा परभणी टू औरंगाबाद हे डिस्टन्स किती आहे, स्मॉल डी. हे मग आपल्याला माहिती आहे का, माहिती आहे ना. परभणी टू औरंगाबाद डिस्टन्स ऑलरेडी पण माहिती आहे आपल्याला, ते डिस्टन्स मेजर करता येते. सो परभणी टू औरंगाबाद डिस्टन्स इज नोन. सो स्मॉल डी इज नोन. थीटा नोन आहे का, थीटा पण माहिती आहे ना. त्यासाठी तर एक्सपेरिमेंट केला. परभणीतून एकदा ऑब्झर्व करायचा, औरंगाबाद मधून एकदा ऑब्झर्व करायचा, दोन्ही लाईन ऑफ साईट मधला अँगल वी कॅन फाइंड आउट. सो दिस इज ऑल्सो नोन. करेक्ट का लिहिलंय ते माहिती आहे आपल्याला. मग फाइंड आउट काय करायचं, वी आर सपोज टू फाइंड आउट डिस्टन्स ऑफ प्लॅनेट, डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द परभणी और फ्रॉम द अर्थ. वी आर सपोज टू फाइंड आउट डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द परभणी. मग परभणी टू प्लॅनेट डिस्टन्स and Aurangabad to planet distance, both distances are same. हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स हे दोन्ही काय असणार, सेम. हे पण कॅपिटल डीच असणार. दिस इज ऑल्सो कॅपिटल डी अँड दिस इज ऑल्सो कॅपिटल डी. ठीक आहे. आता याला कसा कन्सिडर करायचा बघा, याला कसा कन्सिडर करायचा, असा कन्सिडर करा.
सर्कलचा हे स्मॉल पार्ट आहे असा कन्सिडर करा. दिस इज स्मॉल पार्ट ऑफ व्हेरी लार्ज सर्कल. दिस इज स्मॉल पार्ट ऑफ व्हेरी लार्ज सर्कल. मग दिस इज रेडियस, दिस इज रेडियस. मग यस आर थीटा यांचं रिलेशन काय? यस आर थीटा यांचं रिलेशन काय? आर्क लेंथ इज इक्वल टू आर इंटू थीटा. यस आर थीटा यांचं रिलेशन काय? आर्क लेंथ इज इक्वल टू आर इंटू थीटा. तसंच तिकडं हा पॉइंट इथं आहे, हा पॉइंट इथं आहे. ही आर्क म्हणजे कुठं आहे? इथं आहे. ही आर्क कुठं आहे? इथं आहे. कळतंय? आणि हे जे आहे हे रेडियस आहे, हे जे आहे हे रेडियस आहे. मग याला सेंटर पकडून याला आर्क पकडा, याला सेंटर पकडून याला आर्क पकडा. हे अप्रॉक्सिमेटली आर्क अज्युम करता येते. अप्रॉक्सिमेटली थोडंसं अप्रॉक्सिमेशन आहे, खूप नाही आहे, थोडं अप्रॉक्सिमेशन आहे, पण अॅक्युरेट येते आन्सर्स. मग याला सेंटर पकडून, याला सेंटर पकडून याला काय पकडायचं? आर्क पकडायचा. हे डिस्टन्स याला आर्क पकडायचा. मग आर्क लेंथ is equal to r into theta. Arc length is equal to r into theta. Arc length is how much? Arc length is small d. Arc length is how much? Arc length is small d. Aurangabad to Parbhani distance we know. So arc length is r. R radius किती आहे? Radius is capital D and theta is theta. मग capital D find out करायचं आहे. Capital D find out करायचं आहे. Arc length is equal to r into theta. So capital D is how much? Small d upon theta. मग small d आपल्याला माहित आहे. औरंगाबाद टू परभणी डिस्टन्स आपल्याला माहित आहे. औरंगाबाद टू परभणी डिस्टन्स हे आपल्याला माहित आहे. स्मॉल डी इज नोन, थीटा इज ऑल्सो नोन. मग हे माहित आहे, हे माहित आहे, तर डिवाइड केला की काय होतंय? वी कॅन फाइंड आउट डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द अर्थ. वी कॅन फाइंड आउट डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द अर्थ. पण थीटा कशामध्ये पाहिजे? थीटा शुड बी इन रेडियन. हा फॉर्म्युला कधी ट्रू आहे? हा फॉर्म्युला कधी ट्रू आहे? इफ थीटा इज इन रेडियन. मग थीटा रेडियन मध्ये पुट करा, थीटा रेडियन मध्ये पुट करा. वी गेट कॅपिटल डी. कॅपिटल डी इज डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द अर्थ. ओके, चला लिहून घ्या. एकदम सोपं सोपं आहे. कळतंय का बाबा सर्वजण? कळत नसेल तर मला सांगा. चलो, कळतंय का? कळत नसेल तर रिपीट करा म्हणून सांगा. कळत असेल तर काय कमेंट करू नका. सोपं आहे. चला लिहून घ्या पटपट. लिहून झालं की मला डन पाठवा. चला लिहून घ्या पटपट. लिहून झालं की मला डन पाठवा. बा याच्यावर काही न्यूमरिकल्स येत नाही. याच्यावर नीट जेई मध्ये काही न्यूमरिकल्स येत नाही, त्यामुळे याच्यावर कशाला प्रॅक्टिस घ्यायची. पण मी एकदा परत सांगतो ना तुम्हाला, तुम्हाला एक्सप्लेन करून देतो कन्सेप्ट काय. कन्सेप्ट आपण अंडरस्टँड करून घेऊ. याच्यावर प्रॅक्टिस करण्यात काय मतलब नाही, कारण येत नाहीत क्वेश्चन. नीट सीईटी ला येत नाही त्याच्यावर. जी आपल्याला कामाची गोष्ट आहे ती करू. ठीक आहे. चलो चलो परत बोलू मी. चला परत बोलू का? झालं का लिहून? मला पटपट सांगा. झालं असेल तर डन पाठवा. परत मी एकदा याला रिपीट करतो. आणखीन त्या प्लॅनेटची डायमीटर पण फाइंड आउट करायचे, ते पण एकदम मस्त इंटरेस्टिंग आहे, ते पण मी सांगतो.
चलो झालं बा. मग काय केलं आपण, चला बा असं मग काय केलं आपण, वी आर फाइंडिंग आउट डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द अर्थ. वी आर फाइंडिंग आउट डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द अर्थ. ठीक आहे. फर्स्ट प्लॅनेट इज ऑब्झर्व्ड फ्रॉम परभणी. लाईन ऑफ साइटला काय करून ठेवायचा, मार्क करून ठेवायचा. देन पोझिशन इज चेंज्ड. We have shifted to Aurangabad, and from Aurangabad again planet is observed. Line of sight from Aurangabad and line of sight from Parbhani. Line of sight म्हणजे बघण्याची दिशा. Angle between them is calculated. Angle between them is calculated. इकडून बघण्याची दिशा आणि इकडून बघण्याची दिशा याच्यातला अँगल काय केला, फाइंड आउट केला. मग अँगल माहिती आहे आणि हे आर्क लेंथ परभणी टू औरंगाबाद डिस्टन्स हे अर्थ वरच आहे ते पण माहिती आहे. कळते, परभणी टू औरंगाबाद डिस्टन्स काय हे पण माहिती आहे आणि हा अँगल पण माहित झाला. मग कोणता फॉर्म्युला यूज केला आपण इकडला, येस आर्क लेंथ इज इक्वल टू आर इंटू थीटा. आर्क लेंथ इज इक्वल टू आर इंटू थीटा. मग इकडली आर्क लेंथ कोण आहे, हियर आर्क लेंथ इज स्मॉल डी. आर्क लेंथ इज इक्वल टू आर. आर इज कैपिटल डी. Arc length is equal to R into theta. मग आपल्याला काय काढायचं आहे, कॅपिटल डी. मग कॅपिटल डी साठी फॉर्म्युला तयार करून ठेवा. स्मॉल डी हे डिस्टन्स तर अर्थ वरच आहे, दिस वी कॅन मेजर, दिस आय कॅन मेजर. अँड थीटा काय, अँगल बिटवीन लाईन ऑफ साइट. इकडून बघताना आणि इकडून बघताना जे अँगल दोघांच्या मध्ये येते त्याच्यातला अँगल ते पण अर्थ वरून काढता येते. मग हे पण अर्थ वरून फाइंड आउट करता येते, हे पण अर्थ वरून फाइंड आउट करता येते. दोघांचं डिव्हिजन केलं की काय भेटते, कॅपिटल डी. कॅपिटल डी इज डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द अर्थ. ठीक आहे. चलो नेक्स्ट काय बघायचं आता. क्लिअर, कुणाला अनक्लिअर असेल तर आता क्लिअर का सर्वांना. चलो याच्या खाली सेंटेन्स लिहा. याच्या खाली एक सेंटेन्स लिहा. काय, स्मॉल डी इज नोन. स्मॉल डी म्हणजे स्मॉल लिहायचा नाही, फक्त स्मॉल डी असं करायचं. इज नोन, बस. स्मॉल डी इज नोन अँड थीटा इज ऑल्सो नोन. Small d is known and theta is also known. Hence, we can calculate capital D. Hence, we can calculate capital D. Small d is known and theta is also known. Hence we can calculate capital D. आता हे काय झालं, here we have calculated distance of planet from the earth. Here we have calculated distance of planet from the earth. Next काय करायचं, diameter of planet find out करायचं. Next काय करायचं, diameter of planet. चला त्याच्यासाठी कसं करायचं, बा असं. त्याच्यासाठी कसं करायचं, बा असं करायचं. बा असं करायचं. दिस इज अर्थ and this is planet. तोच प्लॅनेट आहे, जरा मी ड्रॉइंग मध्ये मोठा काढलाय. सेम प्लॅनेट आहे, मी ड्रॉइंग मध्ये मोठा काढलाय, नाही तर तुम्हाला वाटायचं हे छोटं होतं, आता एवढं मोठं कसं झालं. सेम प्लॅनेट, फक्त मी डायग्राम जरा मोठी काढली, दिसायला बरं दिसते म्हणून. प्लॅनेट तेच आहे. मग काय करायचं बा,
आता काय करायचं, ऑब्झर्वेशन इज नॉट डन फ्रॉम टू डिफरंट प्रोसेस. हिअर ऑब्झर्वेशन इज डन फ्रॉम ओनली वन प्लेस. इन दिस केस ऑब्झर्वेशन इज डन फ्रॉम ओनली वन प्लेस. एकच ठिकाणाहून परभणीमधून ऑब्झर्व करायला का, मग परभणीमधूनच ऑब्झर्व करायचं. परभणीमधून ऑब्झर्वेशन करालो का, तर परभणीमधूनच ऑब्झर्व करायचा. मग कसा, फ्रॉम परभणी इकडला पॉइंट, एकदम या कोपऱ्यातला पॉइंट प्लॅनेटचा ऑब्झर्व करायचा. ओके, पहिलं काम काय करायचं, एकदम या कोपऱ्यातला प्लॅनेटचा पॉइंट ऑब्झर्व करायचा. मग इकडला पॉइंट ऑब्झर्व करताना लाईन ऑफ साईट कशी आहे, इकडला पॉइंट ऑब्झर्व करताना लाईन ऑफ साईट कशी आहे, बा चेक करून ठेवायचं. देन ऑब्झर्व दिस एक्स्ट्रीम पॉइंट. फर्स्ट ऑब्झर्व लेफ्ट एक्स्ट्रीम पॉइंट, देन